महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। बीएमसी साठी 2 दिवसात पहिली बैठक होणार। भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत। शिवसेनाही 100 जागांवर आग्रही। सूत्रांची माहिती। एकोणीस डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार, व्यक्त केलं भाकीत। भाजप, शिवसेना आणि आमदारांची रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। थोड्याच वेळामध्ये विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देणार, तर एकनाथ शिंदे विधान परिषदेमध्ये उत्तर देणार। संगमनेरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका। कोलकात्यामधील गोंधळानंतर हैदराबादमधील कार्यक्रमात मेस्सीनं घेतला सहभाग। सीएम रेवंत रेड्डी, राहुल गांधींच्या उपस्थितीवर भाजपनं उपस्थित केले सवाल। कोलकाता आणि हैदराबाद नंतर मुंबईमध्ये मेस्सीचा कार्यक्रम। वनडेत वानखेडे इथं होणाऱ्या कार्यक्रमाकरता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आणि दिल्लीमध्ये श्वास घेणंही बनलंय अवघड। सरकारनं जारी केले कठोर नियम। ट्रक आणि सगळ्या प्रकारच्या बांधकामांना घातली बंदी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर आलाय। काल सकाळी मेसी कोलकात्यामध्ये दाखल झाला होता। त्यानंतर संध्याकाळी मेसीनं हैदराबादला भेट दिली। आज लिओनेल मेसी मुंबईमध्ये येणार आहे। मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना मेसी हजेरी लावणार आहे। दुपारी 3 वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या पॅडल कपमध्ये मेसी सहभागी होईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मेसी वानखेडे स्टेडियमवर दाखल होईल। या ठिकाणी मेसीच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। त्याचबरोबर चॅरिटी फॅशन शो देखील इथे पार पडणार आहे। त्यामुळे मेसीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस हा विशेष असणार आहे। कोलकाता दौऱ्यावर असताना मेसीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली, पण त्यांच्या पदरी निराशा पडली। दरम्यान मुंबईमध्ये मेसीच्या दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। दिवशी मुंबईमध्ये मेस्सी हा येणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह आनंद असणार आहे। या दरम्यान जर आपण पाहिलं तर मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे मेस्सी येणार आहे आणि आजच महादेवा या प्रोजेक्टचं उद्घाटन शुभारंभ देखील केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे शुभारंभ केला जाणार आहे। तसंच या निमित्ताने फुटबॉलपटू सुनील छेत्री उपस्थित असणार आहेत, सचिन तेंडुलकर असणार आहेत, राहुल भेके असणार आहेत, तसंच सेलिब्रिटीज देखील या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळेच आजच्या दिवशी, आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, सर्व चाहत्यांमध्येच वेगळाच एक आनंद संचारलेला असणार आहे। आणि याच प्रोजेक्ट्स अंतर्गत, महादेव जो प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गतच काही मुलांना मेस्सीकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या निमित्ताने फुटबॉल प्रशिक्षण हे असणार आहे, त्यामुळे या मुलांमध्ये देखील वेगळा उत्साह संचारलेला असणार आहे। खरं तर कोलकाता येथील जो सामना जेव्हा कोलकातामध्ये मेस्सी गेलेला होता, त्यावेळी आपण पाहिलेलं होतं की मेस्सी अवघ्या काही मिनिटांमध्येच त्या स्टेडियममधून निघालेला होता। त्यामुळे चाहत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटला होता। चाहत्यांकडून खुर्च्या फेकण्यात आलेल्या होत्या, बॉटल्स फेकण्यात आलेल्या होत्या आणि अशा प्रकारे संतप्त प्रतिक्रिया देखील येत होत्या। चाहत्यांचं म्हणणं होतं की आम्ही
हजारो रुपये खर्च केलेले आहेत, तसंच वेळ देखील आमचा वाया गेलेला आहे, परंतु मेस्सीची एक झलक देखील आम्हाला पाहायला मिळाली नाही। या अनुषंगाने आजच्या दिवशी देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त असला आणि आतमध्ये जायला देखील सर्व गोष्टींची चेकिंग केली जात आहे। विविध मॅनेजमेंट टीम्स देखील इथे कार्यरत असणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल, त्यामुळे एकंदरीतच मुंबईत जो मेस्सीचा चाहता वर्ग आहे, हजारो चाहते मुंबईत राहतात आणि आजच्याच दिवशी, आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस म्हटला जातो, या अनुषंगाने हजारो चाहते वानखेडे स्टेडियममध्ये मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी पोहोचणार आहे। त्यामुळे संध्याकाळच्या वेळी गर्दी जी आहे ती या ठिकाणी अधिक वाढेल। चाहत्यामध्ये वेगळाच उत्साह, आनंद संचारलेला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। लाईक आफ्टर मेनी इयर्स मेसी इज कमिंग हिअर, सो प्राऊड मोमेंट आहे इंडियासाठी सुद्धा। आणि मला असं वाटतं की आपली कमिटी पण नीट हँडल करेल मेसी, आणि क्राऊड पण खूप उत्साहित आहे। आणि आपल्या मुंबईमध्ये की एवढ्या वर्षांनंतर मेसी आला, सो खूप उत्साह दिसतोय आजकालच्या यूथ्समध्ये पण। फुटबॉलबद्दल खूप एन्करेजमेंट आहे। तो जगातला सगळ्यात मोठा श्रेष्ठ फुटबॉलपटू आहे। फक्त मला असं वाटतं की फार पूर्वी पेले आले होते, पेलेनी तेव्हा कलकत्त्याला मॅच खेळली होती, तशी जर मेसीनी आज काही मॅच खेळणार असेल, मला खरंच माहीत नाही आहे प्रोग्राम काय आहे, तर लोकांना जास्ती आनंद वाटेल त्याला खेळताना बघण्यात। नुसता चेहरा बघणं ठीक आहे, ते तर आपण टी व्हीवरती पण बघतो। का आपण त्यांच्यासारख्या प्लेयर्सना अजून इम्पॉर्टन्स दिला आणि त्यांना सिक्युरिटी दिली आणि त्यांना बरोबर मार्केटिंग केलं प्रॉब्ली टू गेट देम बॅक इन दिस कंट्री, त्याच्यामध्ये खूप मला वाटतं फरक पडेल। आणि आपण त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे। आपल्या लहान मुलांना खूप प्रोत्साहन मिळेल, त्याच्यासारखा ग्रेट प्लेयर आहे। आपण सचिन तेंडुलकरला मानतो फॉर एक्झाम्पल, तसं लोक फुटबॉलमध्ये मेसीला मानतात, तर त्याला आपण मला वाटतं तेवढा इम्पॉर्टन्स देऊन त्याला मुंबईमध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे, वेलकम केलं पाहिजे आणि त्याला तेवढाच इम्पॉर्टन्स देऊन त्याच्याकडनं जेवढं आपल्याला शिकतं तेवढं आपल्याला शिकलं पाहिजे। पुढची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेसी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा आज शुभारंभ होणार आहे। या अंतर्गत 60 बाल फुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे। वानखेडे स्टेडियममध्ये अधिकृतपणे या उपक्रमाचा शुभारंभ होईल। महाराष्ट्रभरातून जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमधून निवडलेले 60 गुणवंत 13 वर्षाखालील बाल फुटबॉलपटू लिओनेल मेसी सोबत 45 मिनिटांचं विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि मार्गदर्शन सत्र अनुभवणार आहेत। ही संधी या खेळाडूंसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरेल। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन काल लोटांगण मोर्चा घातलेला। त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड राडा झाला। पोलिसांकडून प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेलं होतं। आत्ताची ही दृश्य आपण बघतोय। काल देखील 28 सहकाऱ्यांना त्यांच्या ताब्यात घेण्यात आलेलं, तर महिलांचे कपडे फाडले, केसही ओढले। पोलिसांनी महिलांच्या प्रशिक्षणार्थ्यांवर हे आरोप केले। त्यानंतर आज पुन्हा हे प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झालेले आपण दृश्य बघतोय। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया या आंदोलनाचं नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर पाटील यांनी दिली आहे। तर नागपूरमधून ही थेट दृश्य समोर येते। काल देखील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी लोटांगण आंदोलन केलेलं, त्यानंतर पोलीस आणि त्यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली। आत्ता देखील हे आंदोलन सुरू झालेलं आहे। यशवंत स्टेडियम या ठिकाणचे हे दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी हे आंदोलन करताना दिसत आहेत आणि पोलीस आणि या आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याचं चित्र दिसून येत आहे। या आंदोलनकर्त्यांना पोलीस हे थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतं। महिला पोलीस अधिकारी देखील तिथे आहेत, कारण प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून येतोय। आज पुन्हा यशवंत स्टेडियम या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याची थेट दृश्य आपण बघतोय। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन घालू, अशी प्रतिक्रिया या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बालाजी चाकूरकर पाटील यांनी दिली आहे। काल देखील या युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केलेलं, मोठ्या प्रमाणात हे आंदोलन काल झालेलं आणि त्यानंतर पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये राडा झाला, प्रचंड राडा काल झाला आणि त्यानंतर आज ही थेट दृश्य आपण बघतोय। आपल्या विविध मागण्यांसाठी काल लोटांगण मोर्चा या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी घातलेला होता। त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली, राडा देखील झाला आणि आत्ताची ही थेट दृश्य आपण बघतोय। आत्ता देखील हे आंदोलन सुरू झालेलं आहे।
काल या प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. 28 सहकाऱ्यांना त्यांच्या ताब्यात घेण्यात आलं. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी रवी सपाटे यांच्याशी. रवी, आत्ता तिथे काय परिस्थिती? आत्ता देखील बाचाबाची सुरू आहे असं चित्र दिसून येत आहे. आता जेवढे शिक्षक आहेत ते त्यांनी सामोर येऊन आंदोलनाला तीव्र केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या आधी एक पुरुष आणि एक महिला बेशुद्ध झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र आता शिक्षक तीव्र झालेले आहे. या आंदोलनामध्ये आपण बघू शकता की गुडघ्यावर चालून आणि समोर लोटांगण घालत हे आता समोर जात. आमचा 10 महिन्याचा पगार आणि जे शिक्षकांना होत असलेले अत्याचार आणि जे घोटाळ्यावरून जे आरोप लावलेले आहेत ते बंद करा. कारण की पाहिलं की जे महिला आहेत, महिला मोठ्या प्रमाणात आक्रोश झालेला आहे. आताच्या घडीला पोलीस प्रशासन यांची समजूत घालत आहे. मात्र बर, तर नागपूरची ही थेट दृश्य आपण बघतोय. धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ही इच्छा, ही प्रेरणा